माझं नाव डॉक्टर अविनाश राऊत. मी इथे जिल्हा पशुधन चिकित्सालय सातारा येथे पशुधन विकास अधिकारी या पदावर काम करत आहे. मी तुम्हाला आज रेबीज या आजाराबद्दल माहिती सांगणार आहे. रेबीज हा अतिशय घातक असा आजार आहे. व्हायरल विषाणूमुळे तो होतो. तर तो कसं होतो, जे रेबीज डॉग असतात तर तो लहान पिल्लं आहेत किंवा डॉग आहेत ह्याला चावला की चावल्यानंतर त्याच्या लाळेतून ते व्हायरस जंतू आहेत तर ते त्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये जर आपण उपचार नाही केले, त्याला व्हॅक्सिनेशन असतं. ज्या दिवशी डॉग चावला त्यानंतर विदिन 24 आवर्स ते वॅक्सिन घ्यायला लागतं. ते जे शेड्यूल आहेत 0, 3, 7, 14, 28 यानुसार ते वॅक्सिनेशन करायला लागतं. आणि जर आपण टाळाटाळ केली तर डॉग किंवा कोणीसुद्धा इव्हन ह्युमनसुद्धा आता बरेच बघतो की आपण सध्या वाटकी कुत्री खूप वाढलेले आहेत आणि ते असे चावले माणसाला तरी जर माणसानं जर वेळेस त्याला उपचार नाही केले, म्हणजे त्याला वॅक्सिनेशन नाही केलं तर माणूस दगावतो. तर त्यासाठी खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर आता काय करायचं त्यासाठी, तर आता लहान जर आपण पपी जर पाळला असेल तर त्याला आफ्टर 3 मंथ्स शेड्यूल आफ्टर 3 मंथ्स त्याला रेबीज वॅक्सिनेशन करतो आपण. त्यानंतर दुसरा डोस तो आहे तर आफ्टर 21 डेज तो द्यायचो आणि ॲन्युअली आपण रेबीज वॅक्सिनेशन करतो. हे केल्यानंतर मग जरी एखादा डॉग पेट डॉग चावला तरी काय हे नाही, पण रेबीज जर डॉग चावला तर आपल्याला परत 3 कोर्स करावे लागतात. मी सांगितल्याप्रमाणे 0, 3, 7 हे केलं तर आपलं त्यापासून सुटका होऊ शकते म्हणजे डॉगची. आणि जर आपल्याला डॉग चावला तर आपण म्हणजे टाळाटाळ न करता जे सरकारी रुग्णालय आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन आपण रेबीज वॅक्सिनेशन ते ह्युमन डॉक्टरच्या सगळ्यानुसार किंवा जिथं डॉग चावला असेल तिथं ते इम्युनायझेशन करतात, म्हणजे अँटीसिरम देतात आणि ते जे शेड्यूल आहे ते करत फॉलो. ते केलं तर त्यातून आपली म्हणजे बऱ्यापैकी अटका होऊ शकतो. तर सर्वांनी त्याबद्दल रेबीजबद्दल काळजी घ्यावी आणि कोणताही डॉग आणि किंवा आता रेबीज कशाने होतो, डॉगच नाही किंवा कॅट चावला असेल, डॉग किंवा वाईल्ड ॲनिमल असतात हे सगळे कॅरियर असतात त्या व्हायरसचे. तर ते चावल्यानंतर आपण प्रत्यक्ष जाऊन म्हणजे डॉक्टरांना जाऊन भेटून ते आपण त्याची काळजी घेतली तर ते रेबीज आपल्याला बऱ्यापैकी त्यातून आपल्याला काळजी घेता येते.